तर नमस्कार मित्र, तर जय जवाहर जय आदिवासी. तर सकाळी तुमचा एकदा गुड मॉर्निंग. म्हणजे सकाळ झाले आणि आज आपली पहिलेच ब्लॉगलाच सुरुवात होत आहे. म्हणजे तर पाहू आजचा सीन काय होतो. म्हणजे आता अजून तर केस कावायला आज केस कावायला जायचं आहे. तर पाहू. तर आता सध्या चालू आहे म्हणजे कुंडाळ चालू आहे. कुंडाळांना आंग बिंग धवून येता. तर पाहू काय सीन होतो ते पुढं. कुंडाळाचा आंग बिंग धवता ना मग जातो केस कापायसाठी. आणखी आपला अवतार खतरनाक झाला आहे ना. पहिलेच ब्लॉगचा असा थोबाड दाखवला आहे. तर काय मी तुम्हाला सांगू. तर जाऊ लगेच ना. आता मन्याला फोन केला मी. तर जाऊ ना तुम्हाला दाखवतो कुंडाचा काय सीन आहे आमच्याकरता. म्हणजे कुंडा आता बनवला आहे तर कसा खतरनाक सीन झाला आहे तर तुम्हाला दाखवतो ना. तुम्हाला याद असेल आमच्यासाठी तर कोकणेरला जटाशंकर मंदिर तेच रोडला यायचा. डायरेक्ट तेच रोडला खाली द्यायचा. मंदिराच्या खाली कुंडा जातात नाही जे घोटाळाच. तर यायचं असला तर तुम्ही या. म्हणजे तुम्हाला परत एकदा मी सांगता. तर चला जा ना मग पाहू काय सीन होतो. तर मित्र आता आपले पोहोचले म्हणजे कुंडावर पोहोचले नाही. या साईडला कुंडा आहे. एकदा सकाळीच व्ह्यू पहा खतरनाक असा आवडतं नाही. आपले 4 जण घेऊन आलो आहे. तर मी दात घासतो त्याला इकडे ब्रश मध्ये ठेवलं आहे. इकडं तुम्हाला डायरेक्ट जवळचं दाखवतात. ओवी पब्लिक असते ना डेली. म्हणजे फारच पब्लिक असते. तर पाहू म्हणजे आता तुम्हाला दाखवता कसा खतरनाक सीन आहे. म्हणजे इकडचा इकडचा व्ह्यू पहा खतरनाक. म्हणजे सूर्य निघाल्यावर त्याहून खतरनाक दिसत समोरच्या. म्हणजे इथून म्हणजे 1 2 3 आता 3 कुंड आहेत. तर चला मी आता जाता वांगत होता ना. भेटू मग छोटामध्येच. कारण की आता आपल्याला केस कापायला जायचं आहे. तर जाऊ ना मग केस बीस कापू ना मग जाऊ मॅच पाहायसाठी. चला. ते आपले पोहोचलो केस कापायसाठी. आता इकडे गर्दी किती के खतरनाक गर्दी आहे. होत्याकडे आपले केस कापतात. तर पाहू आता किती टाईम होतो. मी आले 9 वाजता. तर अजून 9:30 झाले. हो काय सीन होतो ना. जाऊ आपले मॅच पाहायसाठी. तर भेटू थोडा केस बीस कापल्यावर. चला. तर चला तर मित्र आता आपला लागला नंबर नाही येऊ खूप खाद्या आता नंबर लागला आपला. कापू केस बीस ना मग जाऊ मॅच पाहायसाठी. जाऊ फ्रेंड केस कापता. चला मग भेटू थोड्या मध्ये. भाऊ काय तुला सांग. मी काय सांगू याला ब्लॉगर कोण आहे जतीने गरीब गाण्या काय सांग. गरीब हाय गाई 100 रुपये वाढवून फार भीक लागलंय. एवढी भीक लागले ना पत्रा पाटीसारखी मला भीक लागलंय. द्या द्या कोणी स्कॅनर देऊ का. स्कॅनर देऊ सर. थांब 1 मिनिट. थांब स्कॅनर देतो का. त्यांना कुठे झालं तुम्ही ही जी भया जी जिलेबी गोड हवी तीच द्या म्हणा. आई पा ही गोड ही आहे जिलेबी लाल लाल. जेवढा हड्या आहे ना गव्हांच्या ते तिकडे भाजीवाल्यांकडे तेव्हा खाणं आलाय. अरे रजा रजा दोस्ता कुठे इंटो इकडे इंटो. हो 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 चालेल.
केस बीस कापून मी आलो आता जिलेबी खायसाठी ना. कोणसर बाय अजित गुरु काय रे अजित बाबाचं नाव काय परभ्या परब्या गुरु दाण्या काय सांगतोस? काय नाही जिलेबी खावणं. आज जिलेबी खावड्या ओ हो ना. इकडे आमचे मामू यांचं पण आगमन झालेलं आहे. तर चला आता जिलेबी बिलेबी खाताव. पण टाक ना या कशी बनवते ते जिलेबी. 5 दिवसात तू फेमस असा त्याला पोस्ट बिस्ट सांग पुढं चाळे नाक्यावर येईल ना. मग ठिकाण कोणता आपला श्रावणी पोल्ट्री फार्म कोकणेर त्या समोरच ते इकडं असं आहे नाथड आपल्या जिलेबीवाला आहे नाक्यावर. तर चला थोडा मग खाता बिता ना मग भेटा. मित्र आता आपले पोहोचलो मॅच पाहायसाठी. म्हणजे आता मॅच आहेत आपले वेगळ्या गटाचे सूर्या लीग चालू आहे. हो मग काय नव्हतो आता त्याला गेले मध्ये आहे दिसणार एवढे लांबशा खतरनाक असं आहे सीन इकडं. चला मग पाहू काय सीन होतो. आमची मॅच झाले ना. आम्ही आलो घरून ना इकडं जेवायसाठी आणि त्यात थोडा हलकटान ना यो एक होता त्यांनी चौका घालवला. चौकाने घालवेल मग घालवेल ना इकडं पबजी खेळायला लावल्या. इकडं मॅच चालू आहेत. आज देवता ना मग जातो ग्राउंडवर पाहू मग सांजेचा काय छान होतं. मॅच फार म्हणजे बऱ्याच रन मारल्या ना. जो व्याज लागला एक फिल्डरचे तो कोडा आहे. चला मग भेटू मग. मी काय जास्तीत जास्त एनर्जी ड्रिंक जास्त पोट भरला तर खेळणार नाही पाहायला मिळतोय. मिस्टर रोहित भोईर क्या बात आहे. एस डीजे दुसरं षटक गोलंदाज कौशिक. पहिलाच बॉल हवेमध्ये अगदी खेळलाय. बॉडी खूप दूरवरून चेंडूवर बॉल बॅटला फेकून दिला आणि त्यामुळे सुरक्षित हातामध्ये चेंडू जाऊन विसरतोय. विकेट कमॉन डिझे. चर्चा देखील या मॅच नंतर तीच होणार. या स्पर्धेनंतर बाहेर देखील तीच होणार. प्रेक्षकांमध्ये किंवा गावकऱ्यांमध्ये फायनल कोणी जिंकली. IPLच्या ट्रॉफीवर देखील एकाच टीमचं नाव कोरलं जातं. कोणत्याही ट्रॉफीवर आपण बघू शकतो इंटरनॅशनल ICCच्या ज्या ट्रॉफी आहेत त्याच्यावर देखील एकाच टीमचं नाव कोरलं जातं चॅम्पियन टीमचं. रनरअप कोण होता कोणी विचारत नाही. आणि इथे तीच लढत आहे. आपण बघू शकता 3 बॉल फेकून झाले. चौथा बॉल स्विंग केलाय बॅटला. चॅम्पियन गोलंदाज झाले. दुसरीचा प्रयत्न आहे आणि तिथे देखील काय होईल. आपल्याला स्तब्ध राहावं लागेल. जास्त काही नाही. तुमच्याकडे बॉल आहेत ते म्हणजेच इथून आपण पाहिजे तर 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 2 चेंडूंचा खेळ झाला आणि 2 धावा धावफलकावरती आल्या. आता 22 बॉल मध्ये रन करायचे 21. एका बाजूला आदिवासी वादळ कोकणेर आणि विपक्षात संघ उभा तो म्हणजे शेतकरी. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. संपूर्ण प्रेक्षक राजांनी चहाडे संकुल चहाड्याच्या मैदानाला पुढे घातलंय आणि जनसमुदाय संघामध्ये प्रत्येक खेळाडू 15 खेळाडू दिले गेले. त्यामध्ये प्रत्येकाने विराशी बाळगलेला स्वप्न होतं. आदिवासी वादळ कोकणेर पुढे आलाय. त्यामुळे आपण जरूर चांगला खेळला
आणि विजयाची जो एक धाव आहे ती मात्र परागच्या नावी आहे. शेवटच्या धावेमध्ये का होईना, परंतु टायगर मी जिंकला आहे असं ज्याने दर्शवलं. पराग धावा आता शेवटच्या एक रन त्यांच्या पाठमागनं बघायला मिळाला. धावेची गरज झाली. पंजाबी नाही. चला तर मित्रांनो, मॅच नाही झालाय ना, जिंकले ती म्हणजे आदिवासी बादल कोकणे पालघर जिल्ह्यात ते आमच्याच गावातले मॅच जिंकले, टीम जिंकले. तर आम्ही आता निघतो लगेच. इकडे लागलाय बक्षीस नद्या वाटासाठी ना, इकडं आपले. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्याला लाईक करा, कमेंट करा ना. पहिलाच ब्लॉग कसा झालाय सांगा, म्हणजे पाहू काय म्हणजे पुढे. आणि मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतायत हितेजी पाटील सरांचं देखील आम्ही स्वागत सन्मान करू चला मग भेटू लवकर.